अक्षय शिंदेचा कळवा रुग्णालय इथं पंचनामा करण्यात येतोय। पंचनामा केल्यानंतर पोस्टमॉर्टम जे रुग्णालयात करण्यात येणार आहे। तर पोस्टमॉर्टम नंतर आरोपी अक्षय शिंदेची बॉडी त्याच्या कुटुंबियांकडे सोपवण्यात येईल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। अमित शहा नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेणार आहेत। यावेळी विधानसभेच्या तयारीबाबत पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत। आज मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक होणार आहे। या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजप प्रणित अभविपा आमने सामने लढणार आहेत। एकूण 28 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। मौलाना आझाद महामंडळाच्या अध्यक्षपदी मुश्ताक अब्दुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे। अल्पसंख्याक विकास विभागाने या संदर्भात शासन निर्णय जारी केला आहे। या नियुक्तीबाबत सुनील तटकरे आणि अजित पवारांनी अभिनंदन केलंय। बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर अत्याचार करण्याच्या आरोपाखाली पोलिसांच्या ताब्यात असलेला आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झालाय। या घटनेनंतर चिमुरड्यांना अखेर निसर्गानेच न्याय दिला असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकर यांनी केलंय। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मागणी योग्यच आहे। त्यासाठी राज्य शासनानंच पुढाकार घेऊन न्याय द्यायला हवा अशी भूमिका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मांडली आहे। एमपीएससी तर्फे पुढे ढकलण्यात आलेली संयुक्त पूर्व परीक्षा आता 1 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात येणार आहे। कृषी सेवेच्या 258 पदांचा समावेश याच परीक्षेत करण्यात येणार असून उमेदवारांना अर्ज सादर करण्यासाठी 21 दिवसांची मुदत दिली जाणार आहे। न्यायालयातील पायाभूत सुविधांशी संबंधित प्रकल्पांच्या बाबतीत न्यायमूर्तींनी सरकारच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे, कारण हे प्रकल्प केवळ न्यायमूर्तींसाठी नसून सर्व नागरिकांसाठी आहेत असं मत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केलंय। वैभववाडी तालुक्यात सोमवारी मुसळधार पाऊस झालाय। मुसळधार पावसामुळे भुईबावडा घाटात 2 ठिकाणी मोठी दरड कोसळली आहे, ज्यामुळे कोल्हापूरकडे जाणारी आणि येणारी वाहतूक ठप्प झाली आहे। दरड कोसळल्यानं घाटात एसटी बससह अन्य वाहनं अडकून पडली आहेत। मध्य रेल्वेवरील लोकल प्रवासात कर्कश आवाजात वाजवणाऱ्या जाहिरातींमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय। या मोठ्या आवाजातील जाहिराती बंद करण्याची विनंती प्रवाशांनी केली आहे। ठाणे आनंदनगर टोल नाक्यावर इम्तियाज जलील यांच्या समर्थकांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। आज मोठ्या संख्येनं जलील समर्थक मुंबईमध्ये येत असताना त्यांना मुंबईच्या वेशीवरच अडवण्यात आलं। यावेळी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज देखील करण्यात आलाय। मुंबईच्या उपनगरात मध्यरात्री विजांच्या गडगडाटासह पाऊस बरसलाय। पावसामुळे ठाण्यातील वंदना आणि राम मारुती रोडवर पाणी साचलंय। मुंबईत आणि उपनगरात पुढील काही तास पावसाच्या सरी बरसणार असून विजांचा गडगडाट होण्याची शक्यता आहे। भिवंडी शहरात परतीच्या पावसानं दमदार हजेरी लावली। विजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावल्यानं उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। हिंगोलीच्या कळमनुरी मतदारसंघातून आमदार संतोष बांगर यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या डॉक्टर रमेश म्हस्के यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे। कळमनुरी विधानसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात धनगर समाज आहे, त्यामुळे आमदार संतोष बांगर यांना मोठं आव्हान असणार आहे। राज्यातील 45,000 कोटींच्या प्रकल्पांना गती मिळणार आहे। आचारसंहितेपूर्वी मोदींच्या हस्ते भूमिपूजन करण्याच्या हालचाली सुरू आहेत। महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामास सुरुवात करण्याचं राज्य सरकारकडून नियोजन करण्यात आलंय। इंदापूर येथील नव्यानं बांधण्यात आलेल्या न्यायालयाच्या इमारतीची दुरावस्था झाली आहे। नव्यानं बांधण्यात आलेल्या इमारतीला भरणे यांनी 17 कोटी दिले असताना देखील काम निकृष्ट दर्जाचं झालं असल्याची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरमध्ये एआयएमआयएमची तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। मुस्लिम धर्माविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणे आणि रामगिरी महाराज यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी एमआयएम पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती संभाजीनगर ते मुंबई तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।